वैजनाथ सेवा मंडळ। अरे या वैजनाथ सेवा मंडळाने बऱ्याच वेळा मला विचारलं होतं, वैजनाथाच्या सेवेला जरी गेलो नाही बाबा काशी विश्वनाथाच्या दरबारामध्ये आपण 11 वर्ष तुम्ही जर कुठे 8 तास ऐकायचं लोक भेटले मी तर लोक हसवले काय राहायचं बदल आमच्याला त्याच्यात काय बदल आहे का? हसवणं हे आपलं काम नाही। हा फार मी तुम्हाला गंभीर करू शकतो, याच्यापेक्षा तुम्हाला मी हसवू शकत नाही, कारण हसवणं माझा आणि हळूहळू माणसं जुटले आणि देशाला चार क्रिया प्रत्येकाच्या आणि राहणं सर्वांचं 5 क्रिया प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत। पायावरती उभा राहतात तर तुम्हाला कोणी 2 पायावरती उभं केलं त्यांचा या ठिकाणी सत्कार होईल। त्यांचा सत्कार संगीता वाल्मिक गोलेर यांच्या हस्ते होईल। तसेच जो 7 दिवस आम्ही जो या ठिकाणी अखंड हरनाम सप्ताह प्रभू तसेच आम्हाला कार्य केलं श्रीराम प्रसादिक भजनी मंडळ भारतनगर, श्री हनुमान भजनी मंडळ शिवशक्तीनगर, श्री हनुमान महिला भजनी मंडळ वाशीनाका, श्री वामन भाऊ सेवा मंडळ कोकणनगर। कृपया ज्यांना कोणा माळी घालायच्या असतील महाराज हस्ते त्यांनी माळा वैजनाथ सेवा मंडळ हे दरवर्षीप्रमाणे चेंबूर इंद्रानगर वाशीनाक्यामध्ये हरिभक्त कीर्तनाचा सोहळा साजरा करत आहे। या सोहळ्यासाठी आमच्या मराठवाड्यातली भूमिपत्र पंकजाताई मुंडे व तसेच धनंजय मुंडे सुद्धा येतात आणि मी प्रवीण घुगे सुद्धा, तसंच मी पण महाराष्ट्राचा आणि मराठवाड्यातला भूमिपत्र परमजितला असल्यामुळे अजून या कार्यक्रमात उपस्थित राहतो। कारण हा सोहळा 10 दिवस एकंद कीर्तना सोहळा असतो आणि सर्वांना ज्ञान घेण्याचा सोहळा असतो। अशा सोहळ्यामध्ये आपण आनंदाचा 7 दिवस गावकरी भजनी मंडळ आनंदाचा जो क्षण आहे तो क्षण घेण्याची आवश्यकता आहे। म्हणून सर्व भक्तांना वैजनाथ सेवा मंडळाला मी शुभेच्छा देतो की असंच कार्य त्यांचं चालत राहो आणि येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही वेळोवेळी त्यांच्यासाठी जे सहकार्य लागेल आम्ही मराठवाड्याचा भूमिपुत्र म्हणून श्रीधर ठोंबरे आपल्याला सहकार्य करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यामध्ये परिसरामध्ये मराठवाड्यातील असंख्य हजारो भाविक या इंद्रानगर वाशीनाका परिसरामध्ये दर्शनासाठी येतात। महाराजांच्या कीर्तन सोहळ्याचे येतात। नवजीवन सोसायटीमधील सुद्धा नागरिक मोठ्या प्रमाणात येतात आणि हा परिसर पूर्ण मराठवाड्यातल्या नागरिकाचा परिसर आहे। त्यांना खरोखरच शुभेच्छा देण्यात येत आहे की असा वेळोवेळी कार्यक्रम सगळ्या विभागात करण्यात यावा हीच माझी इच्छा आहे। जीवनामध्ये या मंबादेवीच्या पुण्यक्षेत्रामध्ये आपण आध्यात्मिक संस्कार टिकावेत या निमित्ताने भगवान वैजनाथ सेवा मंडळ धामाणे
या ठिकाणी आध्यात्मिक अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजन करण्यात आले। हजारोच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी आले व परिसरातील गणमान्य मंडळीने या सप्ताहाला भेट देऊन या सप्ताहाचे 20 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यामुळे सर्व साधू संतांनी आशीर्वाद या सप्ताहाला कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून दिले। उदार दानदात्याने या सप्ताहामध्ये आर्थिक सहकार्य करून या सप्ताहाची शोभा वाढवली। त्यामुळे मंडळाच्या वतीने व माझ्या वतीने आचार्य महामंडलेश्वर स्वामी त्रिवेंद्रानंद सरस्वतीजी महाराज या आमच्या वतीने या मंडळाला धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। भारतीय संस्कृतीचा स्वाध्याय जोपर्यंत शैक्षणिक क्षेत्रामध्ये येत नाही, म्हणजे पहिलीपासून तर MA पर्यंत जोपर्यंत वेद उपनिषद पुराण न्यायदर्शन सांख्यदर्शन मीमांसा योगदर्शन उत्तर मीमांसा पूर्व मीमांसा आणि ज्योतिष आणि कर्मशास्त्र याचा उल्लेख जोपर्यंत भारतीय संस्कृतीच्या शिक्षणामध्ये येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने भारत अध्यात्मातला गुरु होणार नाही आणि तो गुरु व्हावा ही आमची साधू संतांची प्रामाणिकपणाने सातत्याने इच्छा राहते। असा आम्ही प्रयत्नही दिल्लीमध्ये सातत्याने करत राहतो। महिला भरपूर आहेत, पुरुषांना कोणी बसू नये। कृपया आपल्याला मंडळाच्या वतीने विनंती आहे की पहिली पंगती महिलांची होईल।